Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to see the HIT lesson exercise, and so we are going to solve each and every question. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण हिट या धड्याचे प्रश्न उत्तर बघणार आहोत. म्हणजेच आपण याची एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत. सगळे प्रश्न बघूयात, एकूण एक प्रश्नांचं उत्तर लिहूयात आणि समजून घेऊयात. पण या धड्याला सुरुवात करण्या अगोदर, या प्रश्नोत्तरांना सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला सर्व धड्यांचे एक्सरसाइज सोडवायला मिळतील, प्रश्नोत्तर भेटतील. आणि मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणकोणत्या भागातनं माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगा. So let's start to solve our exercise, and the first question is fill in the blanks with the proper words from the brackets. So here already we have given some words which are the answers, and we have to choose the answer from it. Maximum heat is absorbed by black color, कारण काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. Radiation of heat does not require a medium. Combustion of heat takes place through a good conductor substance. Conduction of heat takes place through a good conductor of substance. The shining surface of thermos flask decreases the outgoing heat by reflection. So आपलं उत्तर आहे reflection. Cooking utensils are made from metals due to their property of conduction. The earth receives heat from the sun by radiation. The answer is radiation. Second question is what will absorb heat? उष्णता कोण कोण शोषून घेईल याचं उत्तर लिहायचं आहे. स्टील स्पून, वुडन बोर्ड, ग्लास, वेसल, आयर्न ग्रिडल, तवा म्हणतो आपण ज्याला, ग्लास, वुडन स्पून, प्लास्टिक प्लेट, सॉईल, वॉटर, वॅक्स, काय काय उष्णता खेचून घेऊ शकतं. सो ऑल द अबोव विल टेक अप द हीट डिपेंडिंग ऑन इट. अ गुड ऑर बॅड कंडक्टर, म्हणजे उष्णतेचे वाहक आहे की दुवाहक याच्यावरनं, गुड कंडक्टरवरनं. ऑफ द हीट मेटल ऑब्जेक्ट सच ॲज स्टील, स्पून अँड आयर्न ग्रिड आर द गुड कंडक्टर. त्याच्यामुळे तर आपण स्वयंपाक करतो ना, ते चांगलं उष्णतेचे वाहक आहेत म्हणून. अँड दे विल बी हॉट. Wooden board, wooden spoon and plastic plate are bad conductors of heat and will not become hot but catch fire. कारण ते जळू शकतात पण ते गरम नाही करत होत. Water is a moderately good conductor and hence it will take up heat slowly and become hot. Glass vessel, glass and soil are also bad conductor of heat and they may crack on heating. Wax is a bad conductor of heat, but after taking up the heat, it will melt. So, third question is write answers to the following questions. How does a fever get lowered by putting a cold compress on the forehead of a patient? आपण आजारी पडलो की आपल्या डोक्यावर गार पाण्याची पट्टी ठेवतात आणि लगेच ताप जातो. याचं कारण काय आहे? A cold compress absorbs some heat from the patient's forehead as water slowly evaporates from the cloth and lowers the body temperature. म्हणजे आपल्या शरीरातली उष्णता खेचून घेतली जाते गार कपड्यामुळे आणि त्यामुळे आपलं शरीर कसं होतं, थंड होतं. वाय आर द हाऊसेस इन राजस्थान पेंटेड व्हाईट? राजस्थानची घरं पांढरी का रंगवलेली असतात? इन राजस्थान ॲटमॉस्फेरिक एअर टेम्परेचर इज व्हेरी हाय इन समर. White color reflect most of the sun's incident radiant heat. Moreover, absorption of heat by white color also is very little. As a result, houses do not get heated up. Therefore, houses in Rajasthan are painted white. कारण पांढरा रंग उष्णता खेचून घेत नाही, तो उष्णतेला बाहेर फेकतो आणि त्याच्यामुळे त्यांची घरं कशी राहतात, थंड राहतात. त्याच्यामुळे पांढरा रंग घरांना दिलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर? तर कोणते कोणते मोड्स आहे? द हीट ट्रान्सफर्ड बाय कंडक्शन, कन्वेक्शन अँड रेडिएशन. द थर्ड क्वेश्चन इज एक्सप्लेन विच मोड ऑफ हीट ट्रान्सफर कॉजेस सी ब्रिजेस अँड लँड ब्रिजेस. जमिनीवरची हवा आणि समुद्राची हवा वाहण्यासाठी कोणते मोड आहेत? सो ड्युरिंग द डे टाईम द लँड, आपल्याकडे किडा पण आला बसला बाजूला. During the daytime,
the land gets heated up by sun's radiant energy more quickly than water in the sea. As a result, hot atmospheric air over the land rises up due to lower density and transfer of heat by convection currents. The relatively cold air with higher pressure, higher density from the sea blows towards land, which is called sea breeze. And at night, land mass cools quickly while sea remains warmer again. Warmer air above the sea rises up due to convection and low pressure. As a result, the winds blow from land to sea. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या भूगोलाचा जो धडा आहे वारे धडा त्याच्यावरनं पण तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जमीन ही लवकर तापते लवकर थंड होते आणि पाणी हे उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं. त्याच्यामुळे त्यांच्यातील जे हवेतल्या तापमानाचा फरक आहे तोही तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे ई. वाय इज द आउटर कोट ऑफ द पेंग्विन्स ऑफ अंटार्क्टिका ब्लॅक? अंटार्क्टिकामध्ये जो पेंग्विनचा कोट असतो तो ब्लॅक कलरचा का असतो? त्याला पण एक शास्त्रीय कारण आहे ना की ब्लॅक कलर ॲब्सॉर्ब्स रेडियंट हीट एनर्जी फ्रॉम सन रेडिली इन अंटार्क्टिका देअर इज फ्रीजिंग कोल्ड टेम्परेचर. म्हणजे अंटार्क्टिकामध्ये ज्या प्रकारचं वातावरण असतं फ्रीजिंग कोल्ड म्हणजे भयानक फ्रीजच असतो तिथे. दुसरा त्याच्यामुळे काय होतं काळा रंग उष्णता खेचून घेतो. वॉर्म ब्लडेड animals struggle to keep their body warm. Penguin outer black coat color absorb radiant heat from sun and helps them to keep their body temperature warm. कारण त्यांची त्या काळ्या रंगामुळे उष्णता खेचली जाते आणि त्यामुळे शरीर गरम राहायला मदत होते. Why are heaters fitted near the floor and air conditioners near the ceiling of a room? म्हणजे हा प्रश्न बघा विचार करायला की का हीटर जमिनीजवळ असतात आणि कंडिशनर कसे असतात सिलिंगला असतात. याचं कारण काय? द एअर वॉर्म बाय द हीटर नियर द फ्लोअर रायझेस अप इझिली ड्यू टू इट्स लोअर डेन्सिटी अँड द कोल्ड एअर नियर द सिलिंग कम्स डाऊन अँड रिप्लेसेस इट ड्यू टू हायर डेन्सिटी. द डेन्सिटी डिफरन्स ऑफ एअर ॲट अप्पर अँड लोअर height sets in a convection currents by transfer of heat. Similarly, air conditioners fitted near the ceiling blow cold air that settles down due to its higher density, while warm air near the floor rises up due to convection currents. आपण करंट्स बद्दल शिकलेलो आहोत की थंड हवा आणि गरम हवाच्या करंट्सच्या कारणानं की हवा ही थंड भागाकडे उष्ण भागाकडनं जाते. या कारणास्तव की आपल्याला जर थंड हवा हवी असेल तर सिलिंगला वरती हीटर्स फिटेड केलेले असतात फ्लोअरला आणि कंडिशनर फिट केलेले असतात सिलिंगला. हे मेन कारण आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन्स. अँड ऑर्डिनरी ग्लास बॉटल क्रॅक्स वेन बॉइलिंग वॉटर इज पोर्ड इन टू इट बट अ बोरोसिल ग्लास बॉटल डज नॉट. म्हणजे आपण जर साध्या बाटल्या घेतल्यात गरम पाणी टाकलं तर फुटून जातात पण बोरोसिलच्या बाटल्यांमध्ये पाणी गरम टाकलं तरी फुटत नाही. त्याचं कारण काय आहे? काय असतं? बोरोसिल काचच आहे ना पण काय आहे तर त्याचं शास्त्रीय कारण इथे सांगितलेलं आहे आपल्याला. When boiling water is poured in ordinary glass bottle, the surface on which not water falls expand quickly. The heat is not conducted rapidly from this area as compared to this part. The adjacent part does not heat up and does not get expanded. Hence, due to unequal expansion, there is a crack in the bottle. In Borosil bottle, the heat conduction is uniform and is very quick. The expansion due to heat is also uniform, therefore Borosil. म्हणजे साध्या बाटल्यामध्ये गरम पाणी टाकतो एकसारखं तापमान पटकन बाटलीमध्ये फिरत नाही आणि ती क्रॅक होते. बोरोसिलमध्ये मात्र तसं होत नाही. बोरोसिलच्या बॉटलमध्ये हीट कंडक्शन कसं असतं? युनिफॉर्म असं आणि ते पटकन युनिफॉर्म होतं. त्याच्यामुळे ते द एक्सपान्शन ड्यू टू हीट इज ऑल्सो युनिफॉर्म होतं म्हणून देअरफॉर बोरोसिलच्या बाटल्या फुटत नाहीत. बॉटल्स डू नॉट क्रॅक. शेवटचं ओढल्या. द टेलिफोन वायर्स
विच सॅग इन समर बिकम स्ट्रेट इन विंटर. जर तुम्ही टेलिफोनच्या वायर बघितल्या तर तुम्हाला दिसेल की त्या अशा लोळत असतात समरमध्ये, उन्हाळ्यात, आणि तेच तारा किंवा वायर हिवाळ्यामध्ये अशा ताणल्यासारखे वाटतात. त्याचं कारण आहे, इन समर द टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग एअर इज हाय, therefore the wire at telephone expand and start sagging. In winter the surrounding temperature is less and hence the wires undergo contraction and become straight. सोपं आहे, उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे वायर काय होतं, असे लूज पडतात आणि तेच त्या हिवाळ्यामध्ये ताणल्यासारखे होतात. ड्यू ड्रॉप्स फ्रॉम ऑन द ग्रास इन विंटर. There is a water vapor in the air. The water holding capacity of air depends upon the temperature. In winter, when the temperature falls down, the water holding capacity also comes down. If temperature recedes much more, then the water vapor condenses and the dew drops are formed. In winter, why does an iron pillar फील कोल्डर दॅन अ वुडन पोल. म्हणजे थंडीमध्ये तुम्हाला आयर्न पिलर एकदम गार वाटेल, पण तेच वुडन पोल का गार वाटत नाही. आयर्न इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट, वुड इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. इन विंटर द बॉडी टेम्परेचर इज मोर दॅन द सराउंडिंग टेम्परेचर. ॲट सच टाइम इफ वी टच द आयर्न पिलर देअर इज अ कंडक्शन ऑफ हीट from our body to the iron pillar and therefore we feel that iron pillar is a cold. But when we touch the wooden pole, the conduction of heat does not take place and hence we do not feel that the wooden pole is cold. So my dear friends, my dear students, we have solved all the questions here. If you have any query, you can ask me in the comment box. If you like it, please like it. If you dislike it, then it's okay. And we'll meet in next video. So till then, bye bye.